रोहित पवार यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी रोहित पवार हे पंढरपुरात आंदोलन करतात। कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या सगळ्या अटी शर्ती रद्द कराव्यात अशा मागणीसाठी रोहित पवारांनी अन्नत्याग केलाय। आज डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी पाणी प्यायला सुरुवात केली आहे। दरम्यान रोहित पवारांची आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची फोनवरनं चर्चाही सुरू आहे। मुख्यमंत्री या सगळ्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय। मात्र सरकार जोवर ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे। माझ्या मनात असे अजून निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही। आपण जर उद्या संध्याकाळपर्यंत आणि परवा सकाळपर्यंत आपल्या बाजूचा निर्णय, शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही तर मला असं वाटतं की इथून मंदिर फार लांब आहे। त्यामुळे अजून जवळ म्हणजे श्री नामदेव पाळीच्या इथं जाऊन आपल्याला तिथं हे जे अन्नत्याग आंदोलन आहे ते तिथं जाऊन त्या पायरीच्या इथं बसून त्या पायरीचा आशीर्वाद घेऊन तिथं ते आंदोलन परवापासून तिथं करावं लागेल असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतंय। रोहितदादांची मागणी काय, या बाबतीमध्ये मार्ग कसा काढला पाहिजे, कृषी विभाग असेल, सहकार विभाग असेल, या समितीचे आमचे प्रमुख असतील, या सर्वांना बरोबर घेऊन रोहितदादांच्या पवारांच्या काय मागण्या आहेत, राज्य सरकार कुठली मागणी आजच्या घडीला मान्य करू शकतं, शेवटी चर्चा तर करावीच लागेल। आणि त्यासाठी मुख्यमंत्री या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। त्यांनी मिटिंग त्यांच्याबरोबर मंगळवारी म्हटलं तर मंगळवारी कधी ते म्हणतील त्यावेळेस मिटिंग आम्ही राज्य सरकार घेईल। पण रोहित पवारांच्या याच आंदोलनावरनं लक्ष्मण हाके असतील किंवा गोपीचंद पडळकर सोबतच राम शिंदे या सगळ्यांनी जोरदार टीका केली आहे। रोहित पवारांच्या आंदोलनाला सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि रोहित पवारांना चांगलं आठवडाभर आंदोलन करावं त्यांनी। मी तर म्हणेन सरकारनं त्यांचं पूर्ण प्रोटेक्शन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, करू दे त्यांना एकदा आंदोलन। कारण पवारांची कुठली तरी एक पिढी आंदोलनाला बसते आणि पवारांच्या कुटुंबियानं आंदोलनाला शेतकऱ्यांच्या बसणं म्हणजे मर्सिडीज गाडीला नांगर झुंपणं। त्यांना कधी आंदोलनाची सवयच नव्हती, ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं। शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी तर रोहित आणि रोहितच्या आजोबांनी। सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा, त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका। नुसत्या बातमीपुरतं नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नये। विठ्ठलाच्या दारामध्ये लोकांची, भक्तांची गैरसोय करून तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं, शेवटी कोण लोक आले, कसे लोक आले, त्यात किती शेतकरी होते हे देखील तपासणीची आवश्यकता आहे। कर्जमाफीमध्ये त्रुटी दिसत नाही आणि हे काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। दिशाहीन झाल्याच्या नंतर, सैरभैर झाल्याच्या नंतर अशा परिस्थितीमध्ये कोणता विषय घेऊन काय करावं हे लक्षात न आल्यामुळं असा हा फंडा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।